आज आम्ही चाललो आहे कुंकेश्वरला. तर तिथून माझ्या वहिनीचं घरही खूप जवळ आहे देवगड. तर पहिलं आम्ही त्यांच्या घरी जाणार आहोत. आणि नंतर काय म्हणून कुंकेश्वरला चाललो. तर इथे अजिताच्या म्हणजेच माझ्या वहिनीच्या घरी पोहोचलो. तर वहिनीच्या आई आम्हाला अळू देत आहे. तर अळू काढायला गेले आणि हे बघू शकता निसर्गरम्य वातावरण तिथलं देवगडमधलं. आणि मग आम्ही तर इथे अद्वैत आणि आमचा वेदू, छोटा वेदू आणि मोठा अद्वैत. हा अद्वैत माझा मुलगा आहे आणि वेदू दिनूचा मुलगा आहे, म्हणजे दिनेशचा आणि म्हणजे अजिताचा. तर दोघेजण मस्ती करतायत अंगणात. आम्ही असं हसत खेळत इथे मस्ती मारली आणि नंतर आम्ही थेट निघालो कुंकेश्वरला जायला. आणि सहज बोलता आम्ही पोचलो कुंकेश्वर मंदिराच्या इथे. आणि तुम्ही बघू शकता कुंकेश्वर मंदिराच्या इथे बाहेरचं किती सुंदर असं बनवलेलं आहे. आणि आम्ही तिथून मंदिरात गेलो, शंकर महादेवांचं दर्शन घेतलं. आणि कुंकेश्वर मंदिराच्या बाहेरच त्या मंदिराला लागूनच समुद्र आहे मोठा. तर तिथे आम्ही मस्त आनंद घेत होतो. पाऊसही येत होता पूर्ण. आणि माझी ते बहिणीचा नवरा, माझा भाऊ, बहीण, दुसरा निकिता, नेत्रा, त्याच्यानंतर अजिता वहिनी, माझा अद्वैत, वेदांग, असे आम्ही सगळेजण गेलो होतो. आणि खूप मजा मस्ती केली तिथे. आणि तुम्ही ते बघू शकता शंकर महादेवांचं दर्शन घेतलं. तिथे पूजा केली, बेळ वगैरे अर्पण केला. खालून बघू शकता इथे किती छान समुद्र आहे बाहेर. सुंदर क्लायमेट